नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण विभाग 1 मधील भारतीय अर्थव्यवस्थेतील लघुउद्योग व कुटीर व्यवसाय प्रकरण बघतोय. लघु व्यवसाय व कुटीर व्यवसायाची आपण व्याख्या बघितली, म्हणजे 1949च्या वित्त आयोगाने व्याख्या केली होती. त्यानंतर 2000 मध्ये भारतीय नियोजन मंडळाने व्याख्या केली होती, आपण बघितली. त्यानंतर लघुउद्योग, हस्तव्यवसाय, कुटीर व्यवसाय यांचं वर्गीकरण बघितलं. म्हणजे लघुउद्योगाचं 4 प्रकारामध्ये वर्गीकरण झालेलं आपण बघितलं. एक म्हणजे शहरी लघुउद्योग आणि ग्रामीण लघुउद्योग. शहरी लघुउद्योगाचे परत 2 प्रकार पडलेले बघितले आपण. एक म्हणजे अंशतः शहरी लघुउद्योग आणि पूर्णवेळ शहरी लघुउद्योग. ग्रामीण लघुउद्योगाचे आपण 2 प्रकार बघितले. अंशतः अर्धवेळ किंवा अंशतः ग्रामीण लघुउद्योग आणि पूर्णवेळ ग्रामीण लघुउद्योग आपण बघितले. त्यानंतर लघुउद्योगाचं भारतीय अर्थव्यवस्थेत आपण महत्त्व बघितलं. त्यानंतर आपण लघुउद्योगांच्या समस्या बघितल्या, म्हणजे भांडवलाची समस्या, कच्च्या मालाची समस्या, विक्रीविषयक समस्या, व्यवस्थापनविषयक समस्या, त्याचबरोबर सरकारी धोरण ह्यांच्या समस्या, त्याचबरोबर मोठ्या उद्योगसंस्थांची स्पर्धा, ह्या सगळ्या समस्या आपण बघितल्या. त्याचे दोष बघितले लघुउद्योगाचे, म्हणजे बाजारपेठेतील मागणीनुसार उत्पादनाचा अभाव, त्याचबरोबर उद्योगसंस्थांचं केंद्रीकरण. त्यानंतर आपण बघितलं की लघुउद्योगांच्या विकासासाठी, म्हणजे लघुउद्योग, हस्तव्यवसाय आणि कुटीर व्यवसायाच्या विकासासाठी सरकारनं कोणकोणत्या उपाययोजना राबवल्या ते आपण बघत होतो. त्याच्यामध्ये पहिल्यांदा सरकारनं विविध समित्या नेमल्या, की ज्या समित्यांच्या मार्फत बाजारपेठेमध्ये त्या समित्यांचं निरीक्षण समिती त्यांना म्हटलं गेलेलं आहे, की पहिली 1954 मध्ये स्थापन केली होती. नंतर प्राध्यापक डी.जी. कर्वे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली होती आणि त्यानंतर शेवटी 1960 मध्ये 5 जापनीज तज्ज्ञ व्यक्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. त्यानंतर 1969 मध्ये लोकनाथन समिती स्थापन केली आणि ह्यांनी वेळोवेळी ज्या शिफारशी केल्या त्याचा सरकारनं स्वीकार करून लघुउद्योगांच्या विकासासाठी सरकारनं प्रयत्न केले. त्यानंतर लघुउद्योगाच्या विकासासाठी सरकारनं धोरणात्मक बदल केला. हाही पॉईंट आपण याच्यापूर्वी बघितला होता. धोरणात्मक बदलमध्ये सरकारने 1956 मध्ये पहिल्यांदा औद्योगिक धोरणामध्ये 1956च्या औद्योगिक धोरणामध्ये सरकारनं लघुउद्योगांच्या विकासासाठी तरतूद केली दिसून आली. त्यानंतर 1977च्या औद्योगिक धोरणामध्ये सरकारनं तरतूद केली, म्हणजे त्याच्यामध्ये सरकारनं लघुउद्योगासाठी राखीव 124 वस्तू होत्या, त्या वाढवून जवळजवळ 834 एवढ्या वस्तू त्या ठिकाणी केल्या. त्यानंतर 1980 मध्ये सरकारनं लघुउद्योग विकासावर भर दिला. त्यानंतर 1 ऑगस्ट 1991 मध्ये, म्हणजे जागतिकीकरण किंवा ग्लोबलायझेशन किंवा LPG पॉलिसी स्वीकारल्यानंतर मध्यवर्ती सरकारनं, केंद्र सरकारनं लघुउद्योगाचं नवीन धोरण जाहीर केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी गुंतवणूक मर्यादा वाढवली. लघुउद्योगातली स्थापनेच्या अटी व नियम जे आहेत ते शिथिल केले. त्यानंतर एक खिडकी, म्हणजे लघुउद्योगांना लागणारा भांडवल पुरवठा योग्य पद्धतीने होण्यासाठी एक खिडकी योजना सरकारनं त्या धोरणापासून सुरू केली. त्यानंतर सरकारनं लघुउद्योग व हस्तव्यवसायाच्या विकासासाठी विविध महामंडळं स्थापन केली. म्हणजे लघुउद्योग असेल, हस्तव्यवसाय असेल, कुटीर व्यवसाय असेल, ह्यांच्या विकासासाठी सरकारनं कुटीर लघुउद्योग महामंडळ स्थापन केलं 1948ला. मध्यवर्ती रेशीम महामंडळ स्थापन केलं 1949ला. लघुउद्योग महामंडळ स्थापन केलं 1952ला. परत सरकारने 1958 मध्ये भारतीय हस्तउद्योग विकास महामंडळाची स्थापना केली दिसून आली. त्यानंतर सरकारनं संस्थात्मक कर्ज पुरवठा केला, म्हणजे लघुउद्योग संस्था असतील, हस्तव्यवसाय असेल, कुटीर व्यवसाय असेल, ह्यांना सरकारनं विविध राष्ट्रीयकृत बँका असतील त्यांच्यामार्फत कर्ज पुरवठा केला. त्याचबरोबर सरकारनं राज्य वित्त महामंडळांची स्थापना केली आणि त्या अनुषंगानं 1972-73 मध्ये जवळजवळ 78 कोटी रुपयाचा कर्ज पुरवठा केला दिसून येतो. तर 1960 मध्ये रिझर्व्ह बँकेने कर्ज हमी योजना सुरू केली. त्याचा लघु उद्योग संस्थांना मोठ्या प्रमाणावर फायदा झालेला दिसून येतो. त्यानंतर सरकारनं जवळजवळ 30 औद्योगिक पतपुरवठा संस्था स्थापन केल्या. त्यामध्ये भारतीय स्टेट बँक ह्यांनी सुद्धा कर्ज पुरवठा उपलब्ध करून दिला. आंतरराष्ट्रीय विकास संघटना, त्याचबरोबर परदेशातून सुट्टे भाग, यंत्र आयात करायची असतील, कच्च्या मालाच्या आयात करायची असेल तर त्यासाठी सुद्धा सरकारनं जवळजवळ $25 कोटी कर्ज पुरवठा उपलब्ध करून दिलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर कच्च्या मालाचा पुरवठा, लघु क्षेत्रातील कच्चा माल पुरवण्याची व्यवस्था सरकारनं केलेली दिसून येते. औद्योगिक सहकारी संस्थामार्फत सरकार
कच्च्या मालाचा पुरवठा करते. राज्य व्यापार महामंडळ व त्या उद्योगाला लागणारा कच्चा माल परदेशातून आयात करून देते. त्याचं वाटपही करते आणि कच्चा माल उत्तम दर्जाचा व स्वस्त देण्याचा प्रयत्न सरकारमार्फत केला जातो. वीज पुरवठ्याच्या बाबतीत लघु उद्योगांना सरकारनं खास सवलती ज्या आहेत त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यानंतरचा पॉईंट आहे विक्री व्यवस्था. या क्षेत्रात तयार होणाऱ्या मालाची विक्री योग्य प्रकारे व्हावी यासाठी सरकार देशात आणि परदेशात विविध वस्तूची प्रदर्शनं आयोजित करते. या उद्योगातील मालाची विक्री वाढवण्यासाठी भारताच्या विविध प्रमुख शहरामध्ये केंद्र स्थापन केले दिसून येतात. परदेशी माल खपवण्यासाठी सरकारने 1955 म्हणजे परदेशामध्ये लघु उद्योगातील माल खपावा यासाठी सरकारनं 1955 निर्यात विकास महामंडळाची स्थापना केली. बाजारपेठांची माहिती मिळण्यासाठी विक्रीसंबंधी मदत केली. 72-73 सरकारनं लघु उद्योगांना जवळजवळ 37.85 कोटी रुपयाच्या मागण्या म्हणजे मागणी जी आहे ती मिळवून दिलेली आपल्याला दिसून येते. 1979-80 70 कोटी रुपयाच्या मागण्या त्यावेळी मिळवून दिल्या. राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाने जवळजवळ 21,384 लघु उद्योगांना स्थापनेसाठी विविध प्रकारची मदत करून दिली. विविध उद्योगासाठी सरकारने विक्री केंद्रे जी आहेत ती स्थापन केलेली आपल्याला दिसून येतं. त्यानंतर सरकारी खरेदी हा पॉईंट जो आहे तो आपण पुढच्या तासाला बघणार आहोत.